अनेक ठिकाणी ड्रायव्हरची नोकरी केली होती. बऱ्याच वर्षाच्या अनुभवामुळे मला एअरपोर्ट ड्रायव्हिंगची नोकरी मिळाली. एअरपोर्टवर माझं काम असं, टेक्निशियननं ऑफिसमधून एअरक्राफ्टपर्यंत घेऊन जाणे आणि तपास पूर्ण झाल्यावर त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये सोडणं. मी बहुतेक वेळी नाईट शिफ्ट करत होतो. एक दिवशी विमान उशिरा आल्यामुळे टेक्निशियनना घेऊन जाताना उशीर झाला. सगळे टेक्निशियन विमानाजवळ उतरले. त्यांनी विमानाचा संपूर्ण तपास केला आणि आम्ही परत ऑफिसकडे निघालो. तेव्हा रात्रीचे बरोबर 3:10 वाजले होते. मी गाडी चालवत असताना एअरक्राफ्ट हँगर म्हणजेच विमानाचे गॅरेज जवळ आलो आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर एक बाई उभी राहिली. क्षणाचाही न विचार करता मी जोरात ब्रेक दाबला. गाडीतली 5ही टेक्निशियन पुढे झुकल्या गेली. ते मला विचारू लागले, अचानक ब्रेक का दाबलास? समोर काही आलं का? मी घाबरलेल्या आवाजात त्यांना विचारलं, तुम्हाला काही दिसलं नाही का? ते सगळे म्हणाले, नाही, काहीच दिसलं नाही. काळोख असल्यामुळे आणि ते घाबरू नये म्हणून मी तो विषय दाबला. कदाचित एखादा प्राणी असेल असं स्वतःला समजवलं. मी सगळ्या टेक्निशियनला ऑफिसमध्ये सोडलं होतं. तेव्हा त्यांच्यातलं एक टेक्निशियन गाडीतच बसून राहिलं होतं. मी त्यांना विचारलं, तुम्हाला उतरायचं नाही का? तेव्हा ते हळूच आवाजात म्हणाले, तुला ती दिसली ना? मी बोललो, कोण? विमानाच्या गॅरेजजवळ ती एक बाई दिसली ना? हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. मी त्यांना घाईघाईने विचारलं, तुम्हालाही दिसली का? ते म्हणाले, नाही, मला दिसली नाही, पण तिथे पूर्वी एका बाईचा मर्डर झाला होता. ती एअर हॉस्टेस होती. तिला मारून विहिरीत टाकलं होतं. म्हणतात ती बाई रात्रीच्या 3च्या सुमारास तिथे दिसते. हे ऐकताच माझ्या पायाखाली जमीन सरकली. त्या रात्रीनंतर सकाळी मी घरी गेलो आणि अचानक मला प्रचंड ताप आला. 4 दिवस मी तापाने फडफडलो होतो. माझी आई चिंतित झाली. मी तिला घडलेली सर्व प्रसंग सांगितला. तिने माझ्या अंगावरून उतारा काढला. त्या सगळ्यानंतर हळूहळू माझा ताप उतरला आणि तो त्रास पुन्हा कधी झाला नाही. पण आजही रात्री 3:10 मला जाग येते तेव्हा मला अजून तेच आठवतं की माझ्या डोळ्यासमोर एअरक्राफ्ट हँगरजवळ उभी असलेली ती बाई दिसते.